नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोल्यात तिहेरी नव्हे तर थेट लढत. काँग्रेस ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांचे पातूर येथे प्रतिपादन. नाकाबंदीमुळे प्रतिबंधित गुटख्याची आवक थांबली. गुटखा माफियांनी वाढविले भाव. जुने शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यांना केली अटक. 3 आरोपींकडून मुद्देमाल जप्त. वन विभागाने मजुरांना मजुरी देण्यास केली टाळाटाळ. मजुरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. शहराचे तापमान वाढत चालल्यामुळे आगीच्या वाढल्या घटना. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन. आता सविस्तर बातम्या. अकोला लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी पातूर तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव व माजी केंद्रीय मंत्री खासदार मुकुल वासनिक यांच्या हस्ते एक मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिकांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव खासदार मुकुल वासनिक यांचे लोकसभा मतदारसंघातील पातूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉक्टर अभय पाटील यांना भरभक्कम बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. देशातील सध्याच्या परिस्थितीवर व सत्ताधारी पक्षाच्या गैरप्रकारांबद्दल त्यांनी टीका केली होती. मतदारांनीही विचारवंत राहून मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. या सभेचे आयोजन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश तायडे यांच्या वतीने करण्यात आले होते. मंचावर काँग्रेसचे इतर अनेक पदाधिकारी व नेते मंडळी उपस्थित होती. त्यांच्याकडूनही शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. अकोल्यातील लढतीबाबतही मुकुल वासनिक यांनी महत्त्वपूर्ण विधाने केलीत. अकोल्यात तिहेरी लढत नसून काँग्रेस आणि भाजपची दुहेरी लढत पाहायला मिळत आहे. तिसरा पक्ष या निवडणुकीत कुठे राहील हे सांगता येत नाही, असे विधान त्यांनी केले होते. सर्व स्तरातील नागरिकांनी डॉक्टर पाटलांना बहुमतानेच निवडून आणावे अशी अपेक्षा मुकुल वासनिक यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे उमेदवार यांना जिल्ह्याबाहेरील नेतृत्वाकडूनही पाठिंबा मिळत आहे, हे या सभेवरून स्पष्ट झाले. अकोल्यामध्ये तिहेरी लढत नाही. अकोल्यामध्ये प्रामुख्याने 2 पक्षामध्ये 2 आघाड्यांमध्ये ही निवडणूक आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि दुसरीकडे NDA आणि भारतीय जनता पक्ष यांची आघाडी. एकीकडे भारतीय जनता पक्ष ज्यांना भारतीय राज्यघटनेसमोर प्रचंड असं आव्हान उभं केलेलं आहे आणि दुसरीकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडी जे पूर्ण समर्पित भावनेनं भारतीय राज्यघटना सुरक्षित ठेवण्याचा प्रण करून लोकांसमोर जात आहे. या 2 मध्येच ही निवडणूक आहे. तिसरा या निवडणुकीमध्ये कुठे राहील ते आता मतमोजणीनंतरच दिसून येईल. आणि अकोल्यामध्ये जे चित्र मागच्या 40 वर्षामध्ये बघायला मिळालं नाही तशा प्रकारचं चित्र आज दिसायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील विविध राजकीय पक्ष, उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे सर्व सहकारी आणि काँग्रेसचे सर्व नेते आणि सहकारी एक दिलानं काम करत आहे. प्रचंड असा उत्साह आहे आणि जे मागील अनेक वर्षामध्ये घडलं नाही ते आता अकोल्यामध्ये घडणार आहे. डॉक्टर अभय पाटील या भागातून निवडून येतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. डॉक्टर अभय पाटील यांनी या सभेत बोलताना शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व महिलांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले. मतदानाचा हक्क बजावण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले. मुझे बताइए कि 70 साल में कांग्रेस ने क्या दिया, 70 साल में कांग्रेस ने क्या दिया, 70 साल में कांग्रेस ने क्या दिया. मैं बोलता हूँ 70 साल में कांग्रेस ने क्या दिया नहीं दिया ये मैं आपको दिन भर बता सकता हूँ, लेकिन 70 साल में कांग्रेस ने महात्मा बाबा साहेब आम्बेडकर के माध्यम से एक ऐसा संविधान दिया है कि एक चाय बेचने वाला इस देश का प्रधानमंत्री बन सकता है.
महाराष्ट्राची परिस्थिती पाहिजे एक ऑटो रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री बनलेला आहे. हे काँग्रेसने दिलं, ही काँग्रेसची ताकद आहे. तुम्ही विचार करा की काँग्रेसने काय नाही दिलं तुम्हाला 70 वर्षात. लोकसभा निवडणूक पाहता प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात प्रमुख मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात येणाऱ्या प्रतिबंधित गुटख्याची आवक कमी झाल्यामुळे येथील गुटखा माफियांनी प्रतिबंधित गुटख्याचे भाव वाढवण्याची चर्चा होत असून पानटपरीवर सुद्धा आता गुटखा पुडी अधिक दरात विकली जात आहे. त्यामुळे गुटखा शौकीनांच्या खिशाला अधिक भार सहन करावा लागत आहे. अन्न व औषध प्रशासनाद्वारे प्रतिबंधित गुटखा विक्रीवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होताना दिसत नाही. 2 दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने तेल्हारा परिसरात एका किराणा व्यावसायिकावर कारवाई करून प्रतिबंधित गुटखा पकडला. छोटी मोठी कारवाई करून केवळ शाबासकी मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रकार केल्याचे बोलले जाते. अकोला शहरासह जिल्ह्यात गुटखा माफियांची भरमार असताना अन्न व औषध प्रशासन छोट्या मोठ्या कारवाया करून काय साध्य करीत आहे हे मात्र न समजण्यासारखे आहे. सध्या लोकसभा निवडणूक पाहता सर्वच ठिकाणी प्रशासनाने नाकाबंदी केली आहे. या दरम्यान सर्वच वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. कोणतेही आक्षेपार्ह वस्तू किंवा साहित्य आढळल्यास त्याला जप्त केल्या जात आहे. अशा वेळी इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रतिबंधित गुटख्याची आवक थांबवण्यात आली आहे. या नाकाबंदी दरम्यान कोणतीही जोखीम घेण्यासाठी गुटखा माफिया तयार नाही. जिल्ह्यात लाखो रुपयांचा गुटख्याचा काळा बाजार होत आहे. अशा या नाकाबंदीमध्ये लाखो रुपयांचा फटका या गुटखा माफियांना बसू शकतो. त्यामुळे सध्या तरी प्रतिबंधित गुटख्याची आवक कमी झाल्याने जो साठा करून ठेवण्यात आला आहे त्याची भाववाढ करून जादा दरात विक्री केली जात आहे. अशा साठवून ठेवलेल्या प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्याची गरज असताना अन्न व औषध प्रशासन हातात हात बांधून बसले असल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाशिम बायपास परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीला पकडले. यावेळी 3 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून 3 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. या आरोपींकडून इतर मोटरसायकल चोरीचा प्रकार उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लव्हेकर यांना गुप्त माहिती मिळाली की मोटरसायकल चोरणारी टोळी वाशिम बायपास परिसरात दुचाकी चोरणार आहे. या माहितीच्या आधारे जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात प्रोव्हिजनल अधिकारी विजय दुबे, पोलीस अंमलदार शैलेश पाचपोर, श्रीकांत पवार, सागर शिरसाट, गणेश फोकमारे, पवन डमलकर यांनी सापळा रचला. यावेळी गणेश महादेव लांडे राहणार तायडे कॉलनी खामगाव, अमित कैलास शर्मा राहणार चोपडे भवन खामगाव, निखिल गोपाल सेवक राहणार श्रीराम चौक फरशी खामगाव या तिघांना मोटरसायकल चोरी करताना रंगेहात अटक करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून हे त्रिकूट मोटरसायकल चोरी करून त्याला विकण्याचे काम करीत होते. या आरोपीकडून 3 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. पोलीस स्टेशन जुने शहरला 8 एप्रिलला एक दुचाकी मोटरसायकल चोरी गेल्याची तक्रार दाखल होती. त्या गुन्ह्याच्या आरोपितांचा तसेच गाडीचा शोध घेत असताना दिनांक 18 एप्रिल रोजी आम्हाला काही संशयित इसम गाडी विक्री करता आल्याची माहिती मिळाली. त्यावरून आमच्या पोस्टचे डीबी पथक स्टाफ यांनी वाशिम बायपास चौक या ठिकाणी संशयित इसमाचा शोध घेतला. त्यांच्याकडे आम्हाला 2 दुचाकी मिळून आल्या. त्या अनुषंगाने जे आहे माहिती घेतली असता त्यातली एक दुचाकी जी आहे ती खामगाव सिटी या ठिकाणाहून चोरी गेल्याची माहिती मिळाली. त्याचप्रमाणे दुसरी गाडी जी आहे ती पोस्ट जुने शहर येथून चोरी गेली होती. तीच गाडी आम्हाला त्या संबंधित आरोपितांकडून प्राप्त झाली. दोन्ही गाड्या तात्काळ पोस्टेला आणून पुढील चौकशी करण्यात आली. दोन्ही गाड्या या गुन्ह्यातील असल्या कारणाने दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे आरोपी गणेश लांडे राहणार खामगाव तसेच त्याचे 2 साथीदार यांना सुद्धा नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आल्या. तसेच संबंधित आरोपितांचा रिमांड घेण्यात आला. रिमांडमध्ये सुद्धा त्यांनी आणखी 2 गाड्या ज्या आहेत त्या आपल्या बुलढाणा येथून आणल्याचे सांगितल्याने नमूद आरोपितांकडून जे आहे त्या दोन्ही गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. सध्या ते 3 आरोपी यांचा रिमांड घेण्यात आलेला असून त्यांच्याकडून अशी वाहने जप्त करण्यात आलेली आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की गाडी आपली मोटरसायकल अथवा दुचाकी लावत असताना विशेषतः प्रॉपर ठिकाणी लावावी, लॉक करून ठेवावी, कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही या संबंधित पोलीस स्टेशनला तात्काळ तक्रार द्यावी. काही झाल्यास तात्काळ पोलीस स्टेशन संपर्क करावा. धन्यवाद. प्रखर उन्हामध्ये तब्बल 27 दिवस सीसीटी खोदण्याचे काम केल्यावर सदर कामाचा मोबदला आलेगाव वन विभागाने दिला नसल्याने आज मध्य प्रदेशमधील रहिवासी असलेल्या 35 मजुरांच्या कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेत मोबदला वन विभागाकडून मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी महिला तसेच लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पातूर तालुका अंतर्गत येत असलेल्या आलेगाव वनपरिक्षेत्रातील प्रादेशिक वन विभागाच्या जंगलामध्ये सीसीटीचे खोदकाम करण्यात आले होते. सदरचे खोदकाम मध्य प्रदेश येथील उमरिया जिल्ह्यातील मजुरांनी केले होते. मध्य प्रदेश येथील मजुरांनी 27 दिवस सीसीटीचे खोदकाम केल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा मोबदला आलेगाव वन विभागाकडे मागितला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याने सदर मजुरांनी आज आपल्या मुलाबाळांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी केली. पावसाळ्यापूर्वी प्रादेशिक वन विभागाच्या जंगलामध्ये वृक्षारोपणकरिता सीसीटीचे काम करण्यात येते. आलेगाव येथे सीसीटी खोदण्यासाठी मध्य प्रदेश येथील 35 मजुरांचे कुटुंब आले होते. आलेगाव येथील जंगलात 55 रुपये प्रति रनिंग मीटर नुसार त्यांनी खोदकाम केले. सुरुवातीला बाजार खर्च म्हणून मजुरांना 50,000 देण्यात आले, परंतु काम पूर्ण झाल्यावर उरलेले 4,49,000 रुपयांची मागणी मजुरांनी केल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मध्य प्रदेशातील आलेल्या मजुरांच्या कामाचा मोबदला देण्यात यावा याकरिता त्यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देत न्याय देण्याची मागणी केली. मागील वर्षी सुद्धा आलेगाव वन परिक्षेत्रात काही मजुरांनी सीसीटीचे खोदकाम केले होते. त्यावेळी सुद्धा त्यांच्या कामाचा मोबदला देण्याकरिता आलेगाव वन विभागाने टाळाटाळ केली होती. असे प्रकार पुन्हा होऊ नये याकरिता वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. मेरा नाम राजेंद्र प्रसाद लोनी है। मैं मध्य प्रदेश का निवासी हूँ, जिला उमरिया का। मैं यहाँ वन परिक्षेत्र आलेगांव में आया था। ग्राम पंचायत पांडोना बीट क्रमांक साइट 2CN3 में है। हमने उनसे लगभग 25 दिन काम किए। सीसीटी का वन रक्षक के निगरानी में पूरा काम हुआ है और उनके द्वारा काम कराया गया है, जो कि संपूर्ण रूप से कार्य हुआ है। जब हम काम चालू किए तो हमारा पूरा रेट तय हुआ था, जो कि 55 रुपये प्रति रनिंग मीटर से हुआ था। आज काम होने के बाद इधर उधर करते बोलते हम इतना पैसा नहीं देंगे, आपका काम ख़राब है। यही स्थिति चल रही है। हम पैसा मांगते हैं, बोलते हैं अभी चले जाओ, हमारे पास पैसा नहीं है। हमारे यहाँ सभी मजदूर 35 के लगभग बाल बच्चे भी हैं। भुखमरी की स्थिति बन चुकी है, आने जाने का भी पैसा नहीं है और हमारी सुनवाई नहीं हो रही है। अभी हम कलेक्टर साहब से भी मिलने गए थे तो गार्ड साहब मिले और उधर थोड़ा बहुत हमारी बोले उधर चले जाओ, कोई कहता आलेगांव चले जाओ, कोई सीएमओ के पास चले जाओ। कलेक्टर साहब से मिलने नहीं दिए हम। अब हमारा यही है कि हम सब बोरी बिस्तर लेके कलेक्टर महोदय के पास आए हुए हैं कि जो हमारी जल्द से जल्द निराकरण हो सके। मेरा नाम है सर सुहाग बाई। सुहाग बाई नाम है मेरा। यहाँ काम कर रहे हैं तो पैसा नहीं मिल रहा, मांगते हैं। हम बच्चों को खवा रहे हैं मांग मांग के। यहाँ आए हैं कलेक्टर के पास तो हमारी सुनवाई नहीं हो रही, भगा देते हैं, मिलने नहीं देते हैं कलेक्टर से। अब हम काम किए हैं तो हमको नहीं मिलता है घर जाने के लिए, पैसा नहीं मिलता। हमारे घर में मृत्यु भी हो गई है तो हमारे को नहीं देते हैं पैसा घर जाने के लिए। मेरा नाम साकू। हम यहाँ लेबर पड़ी है, खाने पीने को भूखी मर रही, बाल बच्चे लेके पूरे आदमी। पैसा नहीं दे रही, भगा रहे, धमकी दे रही मांगने की कि आप दिखाना देना। तब हम बताओ क्या कर। कलेक्टर साहब के पास गए, वो भी नहीं वहाँ जान देते हैं गार्ड बाबू मिलने के लिए। अब भूखे मर रही लेबर, हम कहाँ जाए तो इनको खाना खिलाएंगे मांग के। ये भूखे मर रही पूरे आदमी, किससे जाके हमको दे खाने के लिए? कोई थोड़ा देगा हमको, पैसा देने को धमकी दे रहे हैं मानने को। अकोला शहराचे तापमान 44 वर पोहोचले असून त्यामुळे शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. खुल्या भूखंड तथा मोकळ्या जागेवरील झाडाझुडपांना आग लागत असून अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. गत आठवड्यापासून सूर्याने अकोला शहरावर आग ओकण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी अकोला शहराचे नाव संपूर्ण राज्यात तापमानात 1 नंबरवर होते. शहराचे तापमान 44° एवढे नोंदविण्यात आले. एकीकडे भीषण गरमीमुळे नागरिक त्रस्त झाले असून दुसरीकडे शहरात कचऱ्याच्या ढिगाराला आग लागण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. शहरातील अनेक परिसरामधील मोकळ्या जागेवर फेकण्यात आलेल्या कचऱ्याला आग लागण्याची घटना पाहावयास मिळत आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मात्र चांगलीच मेहनत घ्यावी लागत आहे. शुक्रवारी रात्री गोरक्षण रोड परिसरात स्थित 4 बंगला परिसरात जवळील मोकळ्या मैदानावर कचऱ्याच्या ठिकाणाला आग लागली. याला विझविण्याकरिता अग्निशमन विभागाला बोलविण्यात आले. अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली.
दुसरी घटना शनिवारी सकाळी शहरातील रामदासपेठ परिसर स्थित व विभाग कार्यालयाजवळ घडली. जवळील परिसरात असलेल्या झाडाझुडपांना आग लागण्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतीही मोठे नुकसान झाले नसले तरी मोकळ्या मैदानावर कचरा फेकून देण्यात असल्यामुळे हा प्रकार घडत असून नागरिकांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भारतीय बौद्ध महासभा अकोला व निलेश देव मित्रमंडळाच्या वतीने 5,000 मातृशक्तींच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. जगातील सर्वात मोठी लोकशाही भारताला प्रदान करणाऱ्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिला. संविधानाच्या आजन्म संरक्षणासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत. अकोलेकरांनी संकल्प करीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भारतीय बौद्ध महासभा अकोला व निलेश देव मित्रमंडळाच्या वतीने 5,000 मातृशक्तीच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचनाचा भव्य दिव्य सोहळा उद्या 21 एप्रिल रविवार रोजी सकाळी 7 वाजता जठारपेठ येथील भारत विद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून हा सोहळा आयोजित करण्यात आला असून या भव्य दिव्य सोहळ्याचे सर्वांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा अकोला निलेश देव मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी महिलांना बसण्यासाठी सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून सोहळ्याचे पूर्ण नियोजन झाले आहे. अकोलेकर नेहमी अभिनव उपक्रमातून राज्याला संदेश देत असतात. भारतीयांची मान उंचावेल अशा भारतीय संविधानाच्या प्रस्तावना अर्थात उद्देशिकेचे वाचन हे काळाची गरज असून संविधानावर होणारे हल्ले रोखण्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे संविधान बचावाची आणि संविधान प्रत्येकाच्या मनामनात रुजविण्याची ही चळवळ व्यापक करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व निलेश देव मित्रमंडळाने पुढाकार घेतला आहे. या संदर्भात आयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली. उद्या सकाळी भारत विद्यालय मैदानात सकाळी 7 वाजता भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे 75,000 वेळा वाचन 5,000 महिलांच्या माध्यमातून होणार आहे. अकोलेकरांना हा अद्भुत क्षण पाहण्याकरता अवश्य यावे अशी विनंती करतो आहे. भारताच्या संविधानाचं महत्त्व काय व संविधानाला 26 जानेवारी 2025ला होणाऱ्या अमृत महोत्सवाची सुरुवात ही अकोल्यापासून अकोल्याची बाबासाहेबांच्या नातूच्या भूमीतून होणार आहे. त्याकरता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अवश्य यावे ही विनंती. ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने उद्या सकाळी 7 वाजता भारत विद्यालयाच्या या ग्राउंडवरती छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडवरती एक अभिनव कार्यक्रम जो आहे तो उद्या होणार आहे. त्यामध्ये किमान 5,000 महिला ज्या आहेत त्या तिरंगावेश परिधान करून इथे संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करणार आहेत. या देशात 2014 पासून जो सातत्याने संविधानावर हल्ला होतोय त्याविरोधात या देशातल्या नागरिकांनी एकत्र येत हे संविधान अबाधित ठेवण्यासाठी आणि त्या संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून खऱ्या अर्थाने देशाला ज्या गोष्टीची गरज आहे ते कसं अबाधित राहील यासाठीचा हा प्रकल्प आहे. आणि आम्ही आवाहन करतो की मोठ्या संख्येने महिला आणि तमाम नागरिकांनी यासाठी उपस्थित राहावं. अकोला लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीपद्वारे नियमित कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याअंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांकडूनही पथनाट्याद्वारे जिल्ह्यात मतदार जागृती होत आहे. मतदान जनजागृती पथनाट्याला जिल्हाभर मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मले भी वोटिंगले येऊ द्या की अशी गाणी व वऱ्हाडी बोलीतील प्रभावी संवादाच्या माध्यमातून मतदानाची योग्य पद्धत, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य आदी बाबी हे कलावंत मार्मिक, मिश्किल व खुसखुशीत सादरीकरणातून मतदारांना पटवून देत आहेत. पथनाट्यात हिम्मत ढाळे, राजेश देशमुख, निलेश कवडे, संजय जगताप, धीरज चावरे, सुनील दिवनाले, संजय गावंडे, विद्याताई बनाफर, वैशाली दोंदलकर, रजनी मेतकर, मेघा बुलबुले, दीपमाला भटकर आणि पंकज वानखडे कलावंतांचा उपक्रमात सहभाग आहे. अकोला
अकोला शहरातील उड्डाणपुलावर रात्री अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. विशेष बाब म्हणजे उड्डाणपुलावरील लाईट दिवसा सुरू व रात्री बंद असतात. अशा उपहासात्मक चर्चा अकोला शहरातील नागरिक करीत असून यामुळे महापालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जेल चौक ते अग्रसेन चौक शहरातील पहिल्या उड्डाणपुलाची निर्मिती 1.5 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. उड्डाणपूल तयार झाल्यापासूनच त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्यात काही दिवस उड्डाणपुलावरील पिलरला तडे गेल्यामुळे मूर्तिजापूरकडे जाणारा उड्डाणपूल काही काळ बंद होता. त्यामुळे अकोल्यातील उड्डाणपूल हे नेहमीच नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यात आता नव्याने एका विषयाची भर पडली असून उड्डाणपुलावर असलेले लाईट दिवसा सुरू व रात्रीच्या वेळी बंद राहत असल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून महापालिकेच्या या अजब कारभारामुळे महापालिकेचे वाभाडे निघत आहेत. उड्डाणपुलावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आली असून लाईट रात्रीच्या वेळेस बंद असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या असून त्यामुळे अपघाताच्या शक्यता वाढल्याचे बोलल्या जात आहे. या उलट दिवसा मात्र उड्डाणपुलावरील व खालील लाईट सुरू राहत असून याकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अकोला शहरातील आरोग्य महाविद्यालयात निवडणूक प्रक्रियाबाबत लोकशाही शिक्षणाची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी नवीन युवा मतदारांशी संवाद साधून मतदार जागृतीची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी प्रामुख्याने उपस्थित होत्या. स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी यांनी आज नव मतदारांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. मतदान, निवडणूक प्रक्रिया याबाबत लोकशाही शिक्षणाची कार्यशाळाच आज ILT महाविद्यालयात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य विजय नानोटी, पंकज देशमुख व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी नोडल अधिकारी श्रीमती वैष्णवी यांनी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक बाब, एक व्यक्ती एका मताचा, प्रत्येकाला मिळालेला अधिकार, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी निर्माण केलेल्या विविध सुविधा आदी माहिती देत नवमतदारांना मतदानाचे आवाहन केले. यावेळी नवमतदारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी सविस्तर उत्तरे देऊन सर्वांचे शंका निरसन केले. RJ दिव्या व RJ आरव यांनी तरुणांना प्रोत्साहित करत हा संवाद फुलवत नेला. माझे मत माझी ताकद ची घोषणा देत नवमतदारांशी मतदार जागृतीची शपथही घेतली. नागरिकांना पादचारी पूल, सबवेचा पर्याय उपलब्ध असताना अनेक प्रवासी नागरिक त्याचा वापर न करता बेकायदा रूळ ओलांडतात. नागरिक व वेंडर यांना हा शॉर्टकट अनेक वेळा अपघातांना कारणीभूत ठरू शकतो. मात्र सामान्य नागरिकांवर रेल्वे पटरी ओलांडल्यास कारवाई करण्यात येते. मग वेंडर यांना अभय का दिले जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वे स्थानकावर प्रवासी बेकायदा प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात असल्याने हा शॉर्टकट धोकादायक ठरण्याची शक्यता असताना रेल्वे प्रशासनाकडून मात्र कारवाई थंड बसत्यात आहे. अकोला रेल्वे स्थानकावर अनेक ठिकाणी अजूनही धोकादायक पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडला जातो. मात्र प्रशासनाकडून अशा नागरिकांवरील कारवाईत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. दुसरीकडे रेल्वे अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. रेल्वे सुरक्षा दलाची गस्त कमी पडत असल्याने कारवाई देखील कमी झाली का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोल्यात तिहेरी नव्हे तर थेट लढत, काँग्रेस ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांचे पातूर येथे प्रतिपादन. नाकाबंदीमुळे प्रतिबंधित गुटख्याची आवक थांबली, गुटखा माफियांनी वाढविले भाव. जुने शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यांना केली अटक, 3 आरोपींकडून मुद्देमाल जप्त. वन विभागाने मजुरांना मजुरी देण्यास केली टाळाटाळ, मजुरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. शहराचे तापमान वाढत चालल्यामुळे आगीच्या वाढल्या घटना, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.